ह्याच्यावरती आलाय म्हणून हात कलर फक्त खायला आणि वाढला झाली. चला आता आम्ही आता चाललोय बागेत काजूच्या बिया आणायला. आहे हो. हे बघ आंबा बघ काय भारी आलेत. हे बाय हे बघ ही पान बघ इकडं. हे बघ एक नंबर. आणता आंब्याला चाललो आंब्याला घरको घेऊन. आमची भाच्या दोघी जणी. आज बघूया किती आंबे भेटतात ते. चाललो आम्ही उगवत. दादा बरं ना. हा आम्ही इकडे गावाला असतो मंडणगडला. हो मुक्काम पोस्ट मंडणगड. हो हो. हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही? मजेत ना. तर आम्ही पण मजेत. तुम्ही पण मजेत राहा. कोकणात आलोय मे महिन्यात. तुम्ही पण गावाला या. आता आम्ही चाललोय आंबे आणायला. आंबे काजू करवंदा सगळी आणायला चाललोय. माझ्याबरोबर माझी लाडकी भाची. ही माझी भाची आहे आणि माझी दुसरी भाची आहे पण ती करवंद काढायला गेलाय बघा. करदा काढताय करदा. हे बघा येते आता करवंद काढताय. तर आम्ही आता चाललोय आमच्या बागेत गवल्यावर. कुठे भया आपण जातो? झेंड्याशी वाकराडीत आणि अजून काय बोलतो आपण गवल्याशी. इकडे आम्ही चाललो. आता बघूया काय काय भेटतात ते. किती आंबे भेटतात. भाची आलंय मुंबईशी. तर म्हटलं चला भाचीला आंब काजू आणून देऊया. मी वरती चढन काजूवर आणि भाची खालनं धरीन. काजू पिकलेले आंब जाम आलेत जाम. आंबा तर थोडे थोडे आलेत. हे बघा आंबा बापरे बाय. हे बघ आंबा आपल्याला आहेत लोक. दुसऱ्यांचा कुठं आहे कुठं आहे पिकलाय का खाल्लं ना असेल तो. बापरे फणस बघा. कुणा आपलंच आहेत आहे नाही फिरतीच कशा हे मकुंच. हो खायला भारी आहे. आमचंच फणस आहे. बघ आमचा हा एकच फणस. एक नंबर. हे बघा फणस फणस आमचं फणस. हे आमचा कलम. घर पण आमचं. बापरे हे बघ आंबा बघ. हे बघ हा आंबा की कलम आहे. आंबा पावसाळू आहे. ती पावसात जातो. हा पावसात एक नंबर आंबा. हे बघा काय दिसताय. हो जबरदस्त दिसतात त्याचे. हे बघा आंब बघा किती बाप. काय लोक बघतील नाही बघ. मग हे बघा आंब. या आंब्यावरचं आंब आमचं नव्ह लोकांचं आंब. बघा फुल तयार पिकलेला. हा बघ हा बघा ऋतू म्हणतो खाल्लेला आहे. कुठं आहे? नाही चांगला आहे बघ भारी आंबा. वाज बघ आंबा भारी आहे. कोण नेतील कोण नाही तर लवकर येऊन न्यायला पाहिजे. अगं बापरे. चला आंबा कुठे बघायला नेत आहे. आंब्याचा आहे वरचा तो काय काय फुल तयार झालाय मग. हो हो आंब्यावरती आलो आंबा बघायला. हे गवला आहे. भेटला का भेटला. हो 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 बाया हा बघ एक नंबर पिका. हा बघ इकडे काय. हा बघ बाया हा बघ. हा बघा 2 भेटलं. कुठे हा बघा आंबा फुल तयार झालाय. हा बघ इकडे काय. आई हा बघा आई हा बघ. पण हा मला वाटतं कुसलाय नको. कुसल्यामुळे जरा डागालाय. हा बघा आंबा बघा फुल तयार. बाया मी वरती जाऊ. हे बाया
वरती बघ. हलवा आहे ते बघा. पाहिजे हलवा पाहिजे. आई हिरवा ते आई वरती वरती पडला तर पिकाय काय. हलव असे हलगत हलव. हे तशी तशी हाला हाला पिका पिकाय 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 पिका. हा वरती पुढं ती काढणं पुढे ढकल. पुढं पुढचीला पुढे डोक्याला लाव. हा 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 बस बस बस. हे बाई ह्या इकडे वर समोर ह्या फांदीला. हे बाई ह्या फांदीला आहे बघ. तो भेटतील गो. ह्या वरच्या फांदीला लाव तर हलतील. हा बघ पडला बघ लागेल आहे ना. हा 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 हिरवा आहे. या बघ चिकन लगेच. या तुम्ही गावाला या आंब खायला. ताज ताज आंब खायला या तुम्ही खायला या. मुंबईत आलं तर लाल सांडल. गावाला आलं तर आंबा भेटल. आंबा भेटल तुम्ही गावाला या. आलं आले 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 आले. चला आले. हा काय इच्छा आहे. तो बघ तू बघ तू बघ. हा इच्छा आहे. हा बघ तू बघ. अरे इच्छा तू ये. सोपा आहे. ते दाखव आंबे. पडलं ना आत नाही ना हलकत हात सखळ तर आंबे. लोणच्याचा आंबो याला म्हणतात. लोणच्याचा आंबा. गाईज तुम्ही पण या आम्हाला जॉईंट व्हा. आम्ही बघा तरी कसे बसलोय. पण काय बोलतात ते VIP सीट जंगलातली नाव. VIP सीट बघा तरी बघा तरी बघा. सी आम्ही आंबे काढतोय. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा. बॅक कॅमेरा नॉट अलाउड. सो अस्सल आंबा आहे. अस्सल म्हणजे आपण खास आहे ना लोणचं घालण्यासाठी आणलाय. लोणच्यासाठी काढले. आणि ते पण आम्ही एक जुगाड केला मस्तपैकी. कारण उंच होता त्याच्यावर चढता आला नाही आम्हाला. मग आम्ही खाली 2 कपडे असा कपडा पकडला आणि वरून बरोबर त्या कपड्यामध्ये तो आंबा पडला. म्हणजे तो खाली जमिनीवर पडला नाही पाहिजे असा सिस्टम आहे लोणच्याची. कारण तो अलगद आंबा पाहिजे ना तर तो मग लोणचा खराब होतो. तेव्हा आम्ही हे आंबा डायरेक्ट वरून काढले. हे बघा काय भारी दिसतो बघून. तो खाली आत शेवरी जवळ. हा 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 जबरदस्त. आंबा होत आता नको ना मग तुला म्हणतो होता नाही हो. म्हणजे कशी आत हे लागेल. बसा काय तर टायर धमाय झालाय. माझ्या याच्यामध्ये लगेच पकडल. अय्या हे बघ व्हिडिओ काढताय. मला माहितीच नाही.
कोयती नको ना हे कुठला पण घेवायला चांगला असतो रे. रानातला मजा असतं. ओके म्हणजे झोपल्या होत्या पोरी. बच्चाचं चावणार आहे मी. हे काय ऐक अरे वाकडं मग उले तुझं आम्ही लाडी गुडी सुमा सुमा नाही लाडी गोड ना पिचकारी तर मारते कुठं या आंबे खायला ते पण रानात बसून आम्ही आंबे खातोय आचे आंबा कसा आहे? मस्त मस्त म्हणजे गोड आहे ना. हो. हा खा आंबा हवं तुला आता खा पाठभर खा अजून आहेत. हा बाबू ये आंबा खायला ये बघ दीदीच आंबा खाताय. हा येत बघ हे बघ दीदीच बघ. आणि ही मोठी दीदी ती बारकी दीदी आंबा खायला आला हो. रानात आंबा खायची मजाच लय वेगळी असते बघा. तर आम्ही आंबे खातोय ताजे ताजे आंबे बघा बघा मोठ्यातला फोडा बघा केवढा आम्ही इथं आंबे बसून खातोय. एक नंबर आंबा आहे. आणि त्यांचा नशीब होता आंबा खायचा आणि चांगल्या टायमात आलो. आंबे पडलेले भेटते आधी हलवले वरून आंब्यावरून पण जाम मजा आली. गावाला आल्यावर आंबा फणस भेटणार म्हणजे भेटणार. तुम्ही किती काय करा कुठल्या पण गावात जावा आंबा एक तरी आंबा भेटणार खायला. आमच्याकडे आंब्याचा पाऊस पडलाय. लग्नाच्या आधीपासून आम्ही तिथे तिच्यावर याच काय पडलेला तर मित्रांनो अशा पडलेला निघालो. संध्याकाळचे 4 वाजले होते. म्हटलं चला भाची म्हणते आंबं खायचं मामा आम्हाला तर चला मग आंबा खायच्या निमित्तानं आलं. पण त्यांचा नशीब मोठा भेटला ते आंबा आम्हाला भरपूर भेटले. कलमाचे आंबा भेटले पडलेले 4-5. उसरीचं भेटलं आंबा 4-5 आणि हे बघा आंबे भेटले. हे बघा खातात भारी आहे खराब आहे थोडा नाही खरा नाही ना. कसा कातडी मी लहान होतो तेव्हा नेले उचरीला बघ खाऊन तर बघ एक नंबर बघ. अगा बाय लाल सांगताय. स्वर्गात आहे. कोणतरी आला आम्ही आमच्या स्वर्गात आलोय आज. कसं आली काय माहिती माहिती का आम्ही आलोय आमच्या सकाळची उगवत. एवढं येतं काय माटमुट करी कशी बघ खात आहे तुम्ही नाही आहे मस्त. कुठं आंबा गवलं नशीब भेटला नशीब आण गवलं. गावाला येऊन आंबे नाही भेटणार असं कसं होईल. हो परत गवलं म्हणतात मला हो. करवंदा खा करवंदा जावा करदा कुठं आहे? मी काय आहेत ना. आणा वैद्रा आणा आहे. आमच्या सासूबाई गेल्या करदा टिपायला. नाही तुम्हाला नाही घेत. पाड भरला अजून हवं आंब. तुमचा पाड भरला पण माझा जीव माठमूट करताय त्याला काय. तुम्ही का करवंद आम्ही खातो आंबे. करदा पण नाही खायला. काय बोलताय मग तुम्ही काय नाचण्याची भाकरी बस. असं काय नाही खायला. मच्छर वाटत आम्हाला नाही सांगितलं भाकरी खायला. आहे कशात देत आहे. हे बघा ही करवंद आंबट निघाला. बाय करवंद खा. धुवा नका कशा धुवाय पाहिजे चांगले आहेत. नाही चिकन. अरे खा रे काय नाही होत. बाय आगे घेतले की धुवा तो आपल्या वेळ बाया जांभळा खाल्ली होत्या दिवशी. आपली जांभूळ आली असेल. आता करदा खातायत करवंद चांगले आहे ना गोड आहेत ना. मस्त आहेत. हवी हवी लय गोडाव्या मस्त आहेत. कशी कातकऱ्यासारखी दिसते. तेच बाजूला कर करवंद
गावाला आला की ज्या गोष्टी गावाला होतात त्या सगळ्या भेटणार. फक्त काय जायची गरज आहे आपल्याला रानामध्ये, सगळ्या भेटतात. पण रानात जायला पाहिजे. मस्त आहेत गोडगा आहे करवंद. एक नंबर जबरदस्त गोड, एक नंबर गोड, साखरेपेक्षा गोड आहे. तिथं आहे का काय नाही दिसत. बरं वाटलं का? आमच्या भाच्या आल्या तर आंब, काजू, करदा, आता रात्री फणस, फणस पण भेटेल खायला. हा बघा आंबे, तिकडे करवंद आणताय. आंबा बघा, केवढा मोठा आंबा बघा. नाही म्हटलं ना तर हे अर्धा किलोचा आंबा असणार, अख्खे अर्धा किलो असेल एवढा मोठा आंबा आहे. पडला वरून हो, गॅस पकडायला गेलो तर नाही भेटला. उसरीचा आपल्या आहे, उसरीला होऊन जाईल. आता का आंब्याची लोणचा करायचा होता म्हणून आम्ही अलगद काढले ते बघा. आंब्याच्या लोणच्यासाठी काढलेत ना, हे बघा, हे बघा, या आंब्याचा लोणचा बनणार आहे याच्याने. हा वरून डायरेक्ट वरून काढलेत आम्ही. मगाशी एक झोल केला हो मस्तपैकी, काहीतरी वेगळी आयडिया सुचली. म्हटलं आता हे कॅच पकवू शकत नव्हतं कारण आतमध्ये जाळ होती मोठी. म्हटलं कपडा पकडला त्यात झेल लावलं. तशी जवळ 10-15 आंबे काढले. हे बघा एवढे, त्याच्यात आंब्याचा लोणचा बनणार स्पेशल. चला मित्रांनो, आता आम्ही आलो आहे घरी. आंबा गया का बघायला गेलो, त्या आंबा सगळं कोणी नेल्या गुलामाने चोरलं. त्यांचा झाला निकाल कनी तो. हा त्यांना केवढा मोठा त्यांचा कालीज असेल. हा ते आंबं काही ठेवलेच नाही हो, सगळं घेऊन गेले. आणि आम्ही म्हटलं भेटतील काजू खायला आम्हाला. ते आमच्या 2 भाच्या होत्या, आम्ही गेलो काजूचं बघायला आंबं भेटतील. तर कसले हो, सगळे आंबे चोरून नेलं. कांचा झाला निकाल करपाटला त्यांचा कालीच तो. हा त्यांना झोप लागणार नाही रात्री. त्यांच्या हो त्यांच्या सगळं आंबं चोरलं. आता आणि आता घरी आला हो, एकच आंबा भेटला, एकच. नाही आंबा हा माझ्या भाचीला चांगला एक आंबा भेटला आहे कलबाचा. बाकी सगळ्याचा निकाल लावला. आता आम्ही आलो घरी. तर आजचा आमच्या कोकणातले व्हिडिओ आज तुमच्या सादर केले. तर कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा. आणि गावाला तुम्ही पण या, एक 2-4 दिवस आलं तरी चालेल. कारण काय आहे, गावाला जरा वातावरण छान आहे आणि जरा जागा चेंज झाल्यावरती कोकणातले आंबं, काजू, फणस सगळे आपल्या पोराबाळांना खायला मिळतील. तर तुम्ही पण या, तुमचा कुठला गाव असं त्या गावाला या आणि जरूर या. जरा वातावरण छान आहे गावचं. तर चला भेटूया सध्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर, आपली काळजी घ्या आणि कोकणात जरूर या. बाय बाय, टिंग टिंग टिडिंग.